महिन्याच्या आता शुक्ल पक्षाची चतुर्थी ही माघी गणेश चतुर्थी किंवा श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। माघी गणेशोत्सवानिमित्त दादर येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये अगदी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते। माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होते। मुंबईच्या सिद्धिविनायक मधील आपण हे दृश्य पाहतोय। आज सकाळी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी ही माघी गणेश चतुर्थी किंवा श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि आजपासून या गणेशोत्सवाला माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे दादर येथील सिद्धिविनायक मंदिरातील आपण हे दृश्य पाहतोय। भाविकांची पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासून गर्दी पाहायला मिळते, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आज गणेश जयंती म्हणजे अर्थात माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। पाहू शकतो सध्या आपण सिद्धिविनायक मंदिरात आहोत, जे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि एकंदर मंदिरामध्ये पाहिलं तर अगदी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि एकंदर बाप्पाच्या दर्शनासाठी बाप्पाचं दर्शन अगदी पहाटे घ्यावं आणि दिवसाची सुरुवात करावी अशा प्रकारे एकंदर मानस जो आहे तो मुंबईकरांचा पाहायला मिळतो आणि एकंदर बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग आपल्याला अगदी सकाळपासून अगदी पहाटेपासून पाहायला मिळतं आणि भाविक मोठ्या गर्दीनं मोठ्या श्रद्धेनं इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदर आज पाहिलं दिवसभराचे कार्यक्रम जर पाहिलं तर कुठेतरी आज मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम आपल्या इथे राबवलेले पाहायला मिळत आहेत। एकंदर पर्यंत विशेष पूजेचं देखील आयोजन सध्या आपल्याला संपूर्ण मंदिर केलेलं पाहायला मिळत आहे। भाविकांसाठी मोठी गर्दी आज अपेक्षित आहे, त्यानुसार एकंदर मोठा पोलीस बंदोबस्त असेल किंवा एकंदर मोठ्या स्क्रीनिंग जेणेकरून भाविकांना अगदी मंदिराच्या बाहेरून सुद्धा बाप्पाचं दर्शन घेता येईल अशा प्रकारे देखील आपल्याला इथं सोय केलेली पाहायला मिळते आणि एकंदर संपूर्ण सुविधांचा लाभ सध्या अनेक भाविक घेताना पाहायला मिळत आहेत आणि एकंदर प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करेल अशा प्रकारे भाविकांची इच्छा असते, अपेक्षा असते आणि एकंदर या संपूर्ण निमित्ताने अनेक भाविक जे आहेत आपल्या इथं आलेले पाहायला मिळत आहेत। आपण काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, कुठनं आलात, काय सांगाल? गोखले रोड, दादर। आज जयंती आहे, गणेश जयंती आहे, आज काय बाप्पाकडे मागाल? बाप्पाकडे आशीर्वादच मागे। कशा प्रकारे नियोजन आहे गर्दीचं? चांगल्या प्रकारे त्या प्रकारे अनेक भाविक जे आहेत ते मोठ्या गर्दीनं मोठी रांग लावत अगदी पहाटेपासून इथे उभे आहेत आणि एकंदर या मंदिरामध्ये येत आहेत आणि बाप्पाचं दर्शन जे आहे ते आपल्याला घेताना पाहायला मिळतं आणि एकंदर बाप्पासमोर आपली मनोकामना मांडताना प्रत्येक भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम जी, नक्कीच धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।